कोर्टाच्या बाहेर जमलेले जे काही वाल्मिक कराडचे समर्थक होते त्यांना आता पोलिसांनी बाजूला केलेलं आहे। या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केल्या जात होत्या आणि त्यांना आता पोलिसांनी पांगवलेलं आहे। काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। महिला कार्यकर्ते ज्या होत्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत्या आणि त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेण्याची कार्यवाही जी ती केलेली आहे। सध्या या परिसरामध्ये पाहतो की पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याचं पाहायला मिळतं आहे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये जी काही घोषणाबाजी होत होती त्याचबरोबर त्या विरोधामध्ये वाल्मिक कराड यांचं समर्थन करणारे कार्यकर्ते सुद्धा या कोर्टाच्या परिसरामध्ये पाहायला मिळालेले होते। एकीकडे परळीमध्ये वातावरण तापलेलं असताना बीडमध्ये सुद्धा वाल्मिक कराड यांचं समर्थन करणारे कार्यकर्ते जे ते कोर्टाच्या परिसरामध्ये जमल्याचं पाहायला मिळते। आज बीड कोर्टाच्या समोरची ही सगळी मोठी गर्दी आपण पाहतोय आणि जवळपास 7 दिवसांची सीआयडी कोठडी वाल्मिक कराडला झाल्यानंतर आता या 7 दिवसांमध्ये कशा पद्धतीचा तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वाल्मिक कराड याच्यावरती अटकेची कारवाई ही मोक्कांतर झाल्यानंतर हत्येच्या प्रकारामध्ये अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ परळीमधली जनता जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळते आहे। तर दुसरीकडे कोर्टाच्या परिसरात सुद्धा हे सगळे दोन्ही बाजूचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा जमलेले होते। वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये काही प्रमाणामध्ये घोषणाबाजी केल्या जात होत्या, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ सुद्धा घोषणाबाजी जी आहे ती पाहायला मिळते। सध्या हे एसआयटीचं पथक जाताना पाहायला मिळतं आहे। तपास अधिकारी डीवायएसपी अनिल गुजर हे सुद्धा या गाडीमध्ये होते आणि वाल्मिक कराड याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी जी आहे ती मोक्कांतरातल्या गुन्ह्यातल्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये सुनावण्यात आलेली आहे आणि 7 दिवसांची ही पोलीस कोठडी या 7 दिवसांच्या चौकशीमध्ये नेमके काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सीडीआर जो आहे तो हत्येच्या दिवशीचा आहे आणि हत्येच्या दिवशी कॉल झाल्याचं तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। वाल्मिक कराड त्याचबरोबर सुदर्शन घोले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये हे संभाषण झालेलं होतं आणि त्या संभाषणाच्या आधारावरती ही अटकेची कारवाई जी आहे ती करण्यात आल्याचं एसआयटीने स्पष्ट केल्यानंतर त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आता बीडच्या सत्र न्यायालयाने सुनावलेली आहे। त्यामुळे या 7 दिवसात अजून कशा पद्धतीने तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वाल्मिक कराड याच्यावरती हत्येच्या आणि मोक्कांतर्गत गुन्ह्यात अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांचे समर्थक जे आहेत त्या रस्त्यावरती उतरणं पाहायला मिळतात। तर दुसरीकडे या गोष्टीचा विरोध करण्यासाठी इथले काही स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी होते ते सुद्धा जमलेले होते। मात्र या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता पांगवलेलं आहे। काही जणांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्या बीडच्या कोर्टाच्या परिसरामध्ये हे कार्यकर्ते जमून आहेत यासाठी बीड पोलीस खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।